भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत कृपा जागृत आहे। भगवत कृपा जागृत आहे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज 90 हवन उमेश दादा यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले आहे। त्या प्रीत्यर्थ या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे दादा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा भीमदेवजी हे पण उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपली वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष वनवे साहेबाला माझा नमस्कार। तसेच आजच्या बैठकीमध्ये तरडे साहेब हे पण उपस्थित आहेत। तरडे साहेबाला माझा नमस्कार। तसेच संचालक साहेबाला माझा नमस्कार। तसेच आजच्या बैठकीचे सर्व सेवक आणि सेवकीन बालगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा, या मार्गामध्ये येण्याचे कारण मी दुःखीच होतो। या दुःखामधून या मार्गामध्ये प्रवेश केला तर पहा, मी दुःखी असताना मी सर्व सुख समाधानीने चांगला आणि व्यवस्थित झालो। व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी त्यागाचे कार्य घेतले होते। त्यागाच्या कार्यामध्ये माझे 41 दिवसाचे कार्य संपूर्ण व्यवस्थित झाले आणि ज्या दिवशी जो 42 दिवसाचा दिवस येतो त्या दिवसामध्ये काय झालं ते मी माझ्या जीवनातलं मी सांगत आहे। बघा, या मार्गामध्ये आम्ही 5 भाऊ आहोत आणि 5 भाऊ आम्ही एकत्रच आहोत। एकत्र म्हणजे आता आम्ही घर आम्ही वेगवेगळे बांधले, पण आमची एकता आजही आहे। तर पहा, मी जेव्हा माझे 41 जेव्हा कार्य झाले त्यावेळेस माझ्या घरी त्याग होता 42व्या दिवसाचा त्याग होता। तर त्या त्यागाच्या पहिले मी तेव्हा म्हणजे जेवण वगैरे सांगत होतो ना, जेवण सांगत होतो। तर जेवण कशाचा द्यायचा बा, गुरुजीनं आमचे माझे मार्गदर्शक राऊत गुरुजी होते। गुरुजीनं सांगितलं होतं का बापू जेवणाचा वगैरे कर्ज नको, पण आपल्याला आपली इच्छा राहते का आपल्याला आपले सेवक येतील, आपले कोणी थोडे दूध नातेवाईक येतील तर उपाशी पाठवण्याबरोबर आपण जेवण सांगू का। म्हणून मी एक आचारी ठेवला होता। तर त्या आचारी ठेवल्याच्या नंतर जसं आपल्याला ज्या दिवशी जो कार्यक्रम राहते त्याच दिवशी आपल्याला कोणताही हात बोट लावता येते, पण मला त्या दिवशी म्हणजे जिलाबी बनवायची होती। तर त्या जिलाबीसाठी मी पहिल्या दिवशी आचारी घरी आला। आता आचारी म्हटल्यानंतर तो अनेक वडा झाला आणि त्याला हातबोट लावता येत नव्हतं, पण ते काय आपल्याला समजलं नाही। आणि तो काहीतरी ते जिलाबी जे बनवते त्याला तो मैदा पहिल्या दिवशी करून ठेवावा लागते, ते आपल्याला काही लक्षात नव्हता। आणि त्यानं मग तो बनवून ठेवला आणि घरी गेला। घरी गेल्याच्या नंतर 42व्या दिवशी आम्ही सकाळी उठलो। सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ पाणी झाली, सर्व झालं, काही म्हणजे फरक नाही पडला। पण ज्या वेळेस फक्त माझी आंघोळ व्हायची होती त्यावेळेस आम्ही हिटरनं पाणी गरम करत होतो।
तर हीटर चालूच केला आणि बटन चालू आणि पाण्यामध्ये हीटर काय टाकला नाही, तो पूर्ण हीटर लाल अंगार येऊन गेला. एक चमत्कारच आहे तो. लाल अंगार हीटर आला का माझी पत्नी गेली, म्हणते तुम्ही त्या पाण्यामध्ये हीटर नाही टाकल्यानं चालू करून ते बटन चालू केल्या. तर तिनं मी हात त्या हीटरले लावता लावता तिनं पटकन बटन बंद केली. तो एक चमत्कार झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही विनंती केली, सर्व बरोबर झाला. पण साखर ज्या दिवशी आपण मांडतो त्या दिवशी साखर मांडली नाही. मग साखर मांडली नाही तर पहा, विनंती झाली, सर्व झाला आणि नंतर माझी पत्नी म्हणते तुम्ही साखरही नाही मांडल्या म्हणते. तर म्हणलं आता विनंती झाली, आता मांडून टाकू, म्हणलं घेऊन ये म्हणलं. तर साखर मग आणून मांडली नाही. साखर मांडण्याच्या पहिले चहा घेतला आम्ही. चहा घेतला आणि मग त्या साखरची ते आठवण आली. आठवण आल्याच्या नंतर मग म्हणलं घेऊन ये साखर, मांडून खाऊन टाकू. मग साखर आणली, मांडली आणि खाल्ल्याच्या नंतर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा आपला पहिलेच तोंड गोड राहतो. म्हणून ते साखर जेव्हा खाल्ली तेव्हा मीच म्हणतो आपल्याला साखर गोडच नाही लागली म्हणतो. पहा, त्या दिवशी असा चमत्कार झाला. माझा जो भाऊ होता तो पहिल्या दिवशी माझ्या घरी आला. त्याने हे संपूर्ण मंडपाची जागा सांगितली, मंडपवाल्याला सांगितला, भजनवाल्याला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे हवन होता. आणि भाजीपाला जे आणणारे होते माझे जे रिश्तेदार त्यांना मी सांगितलं होतं. पण सकाळी माझा भाऊ तिकडे मरण पावला. तर ते काही मला माहीतच नव्हता. मी फक्त वाट पाहत होतो. माझ्याकडे हे मी ज्यांना सांगितलं बा भाजीपाला आणण्यासाठी त्यांची. आता त्यानं मंडप सांगितला, जागाही सांगितली आणि भजन मंडळ बी ठरवला. आणि भजन मंडळ ठरवल्याच्या नंतर मग मी वाट पाहताच पाहतो, हे जे वांगे मिरचे जे आणते भाजीपाला त्याची ते काय आले नाही. आता आले नाही तर मी आपल्या भावाला फोन केलो. मी म्हणला आता एवढे 8 वाजले म्हणला तुमचा कोणाचाच पत्ता नाही म्हणला. तर म्हणला हा कार्यक्रम आपल्याला कोणता भाजीपाला आणायचा आहे का कोणता काही करायचा आहे. तर म्हणला कसा म्हणला. तर माझी भाऊजी बोलल्याच्या नंतर ते मला म्हणू लागली का तुमच्या भावाची तब्येत खराब झाली बा, तर तू ते दवाखान्यात नेला आहे. त्याने दवाखान्यात नेला. दवाखान्यातून आणल्याच्या नंतर तो मरण पावला तर माझा त्या कॅन्सल झाला. मग तेव्हाच आम्ही त्या मंडपवाल्याले भजनवाल्याले सर्वाले फोन केला. फोन केल्याच्या नंतर मग तो कॅन्सल झाला. पण मला त्या मंडळातून ज्याने मला मार्गामधून नेलं होतं त्याने म्हणते आपण आता इथं काही हातबोट नाही लावू म्हणते, आपण गुरुजीकडे जाऊ म्हणते आणि गुरुजीला सांगू म्हणते आणि फोटो आणून आपण अलग ठेवू म्हणते. तर आपल्याला काय तेवढा समजत नव्हता. तर म्हणलं ठीक आहे बा. म्हणून गुरुजीकडे गेलो. गुरुजीने चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्यावर आम्ही वर्धमान नगरला गेलो. तेथून त्यांनी आम्हाला प्रश्न उत्तर विचारले. ते मग कसे तरी घाबरगुंडी करून ते सांगितले आणि मग ते फोटो आणून आम्ही अलग ठेवून दिले आणि मग नंतर आम्ही ते मैत केली भावाची. पहा, भगवंताची अशी लीला आहे. तो तर त्याग नाहीच नाही झाला. पण त्याच्यानंतर मुलाचं लग्न झालं. मुलाच्या लग्न झाल्यावर 11 दिवसाचा त्याग करावा लागते. तर तोही त्याग नाही झाला आमचा. कारण त्याही त्यागामध्ये मी आमच्या मार्गदर्शकांनी सांगितलं होतं नवीन वस्तू काही लागत नाही आणि नवीन वस्तू काही घ्यायची नाही. पण मी मार्गदर्शकाचा शब्द टाळला आणि एक
माझ्याकडे मशीन होती, त्या मशीनची पाटी खराब झाली होती, तर मशीनची मी न पाटी घेऊन आणली त्या त्यागामध्ये. आणि त्या सुनानं सांगितलं, म्हणते घरच्या घरी कपडे शिवता येते मला. तर म्हणला ठीक आहे बा, पाटी घेऊन ये. तर ते पाटी जशी आज आणली, त्याग चालूच होता 11 दिवसाचा. तर ते पाटी आणली. दुसऱ्या दिवशी मी कुठून पडलो न कसा पडलो मला काही माहित नाही. हा माझा जो हात आहे हा वाला हा पूर्णच गेला होता. हा तर तो गेल्याच्या नंतर मग तो बी त्याग आमचा असाच गेला. आणि त्याच्यानंतर आता आपला 12 वर्षाचा त्याग आला होता. हा जो आम्ही त्याग चालू केला, ह्याही त्यागामध्ये 20 दिवस झाले आमचे. आणि आता सांगितलं त्यांनी, ते सुपारी जी आणली होती आणि ते आसाम बरडा आणि ते फोडून खात होती. माझ्या पत्नीला थोडसा जेवण झाल्यावर सवय काय, कोणता काही जेवण झाल्यावर सोप म्हणा सुपारी म्हणा हे खाल्ला पाहिजे म्हणून. तर ते म्हणे आपल्याला बाकीचं तर काही नाही जमत, पण आपल्याला सुपारी जमते म्हणे, कारण की ते फोडलेली राहत नाही म्हणे. तर मीच घेऊन आलो ते सुपारी आणि तिला त्याग चालू झाला ना, फोडली आणि तिनं चालू केलो. तर ते नंतर आम्हाला बी माहीत झाला, तो पण आमचा त्याग झाला नाही. तर भगवंताला मी माफी मागतो. आमच्या हातून कोणती ना कोणती चूक झाली असेल तर याच्यानंतर आमची चूक आमच्या हाताने झाली नाही पाहिजे आणि व्यवस्थित आमचे कार्य व्यवस्थित चालले पाहिजे. भगवंता मला माफ करा. आणि सर्व सेवक, माझ्या हातून जे बोलण्यात चालण्यात चुकी झाली असेल तर सर्व मला माफ करा अशी मी विनंती करतो. नमस्कार.